नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या YouTube चॅनल वरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये गोल पाण्याच्या टाकीमध्ये किती लिटर पाणी असेल हे कसे मोजायचे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल, सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्र विषयी सुद्धा माहिती सांगितली जाते। त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, उदाहरणासाठी तुम्हाला एक गोल पाण्याची टाकी दाखवलेली आहे। मित्रांनो, या गोल पाण्याची टाकीची टोटल उंची 15 फूट आहे आणि या पाण्याच्या टाकीच्या गोलाईच्या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत 6 फूट अंतर आहे। तुम्ही या अंतराला आर ची किंमत म्हणू शकता। समजलं मित्रांनो? तुम्हाला जर गोल टाकीचं जर लिटर मध्ये माप मोजायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला टाकीची उंची आणि टाकीच्या गोलाईच्या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे तुम्हाला हे माप माहिती असणं गरजेचं आहे। समजलं मित्रांनो? आता या टाकीचं आपण लिटर मध्ये माप कसे काढायचे असते, कसे मोजायचे असते जाणून घेऊया। मित्रांनो, तुम्हाला या टाकीचं लिटर मध्ये माप काढण्यासाठी एक सूत्र वापरावे लागणार आहे। सूत्र आहे मित्रांनो पाय आर वर्ग गुणिले एच। आता मित्रांनो, गोल टाकीसाठी तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवावे लागणार आहे किंवा मित्रांनो हे तुम्ही सूत्र लिहून सुद्धा ठेवू शकता। समजलं मित्रांनो? आता हे सूत्र म्हणजे काय नेमकं आपण समजून घेऊया। मित्रांनो, पाय म्हणजे काय? पायची किंमत सेम असते मित्रांनो 3.14, यात काय बदल होत नाही। आणि आर ची किंमत कोणती असते मित्रांनो? केंद्रबिंदू पासून जे कोपऱ्यापर्यंत अंतर आहे ती मित्रांनो आर ची किंमत असते, याचा 2दा वर्ग करायचा आहे। समजलं मित्रांनो? आणि गुणिले एच म्हणजे काय मित्रांनो? उंची। आता गणित कसं करायचं आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो। आता पायची किंमत किती असते? फिक्स असते 3.14, ते टाका मित्रांनो। आता आर ची किंमत किती आहे? केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे? आर ची किंमत किती आहे? 6 फूट आहे, ते टाका। याचा वर्ग करायचा म्हणजे 2दा तुम्हाला 6 टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला 2दा गुणाकार करायचा। सिंपल मित्रांनो। आणि गुणिले उंची किती आहे? टोटल 15 फूट आहे, ते तुम्हाला टाकायचं आहे। म्हणजे मित्रांनो 3.14 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 15 या सर्वांचा गुणाकार करा। समजले मित्रांनो? आता या सर्वांचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे मित्रांनो 1695 घनफूट। म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला या टाकीचं घनफूट किती मिळालेलं आहे? 1695 घनफूट मिळाले या टाकीचं। आता मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एक घनफूट मध्ये 28.31 लिटर पाणी बसतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो। समजले? आपल्या टाकीचं घनफूट किती आलं होतं? 1695 आलं होतं। म्हणजे काय करायचं मित्रांनो, घनफूट आलं होतं 1695 गुणिले 28.31 बरोबर गुणाकार करायचा आहे, या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे। उत्तर किती येणार आहे मित्रांनो? या दोन्हीचा गुणाकार केला तर 47,985 उत्तर येणार आहे। म्हणजे 47,985 लिटर मित्रांनो या टाकीमध्ये या मापाप्रमाणे पाणी बसणार आहे। समजले मित्रांनो? तुम्हाला काय करायचं आहे, जेवढे तुमचं टाकीचं माप असेल आणि या सूत्राचा वापर करून मित्रांनो तुम्ही त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसलेलं आहे किंवा बसणार आहे मित्रांनो माप काढू शकणार आहे। समजलं मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।